आणि 2 विरुद्ध 1 म्हणजे बहुमत हे मोदी सरकारचंच असेल हेच पाहण्यात आलं आणि त्यांची नियुक्ती करण्यात आली. मराठीत आज म्हणजे तुमचं दोन्ही अत्यंत गंभीर विषयावरती आम्ही आपल्या मीरा भाईंदरच्या सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकशाहीला किती मोठा धोका आहे आणि या देशातील संविधानिक प्रक्रिया कशा पद्धतीनं संपुष्टात आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतोय. संविधानिक संस्थांवरती कशा पद्धतीचं आक्रमण केलं जाते, लोकशाहीमध्ये कशा पद्धतीचं आक्रमण केलं जातं या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी या ठिकाणी आलो. मला खऱ्या अर्थानं मुझफ्फरभाईंचं अभिनंदन करावं लागेल की एक राहुल गांधींचा लढवय्या कार्यकर्ता म्हणून, सैनिक म्हणून जी राष्ट्रीय स्तरावरती राहुल गांधीची लढाई लढतायत त्याच पद्धतीची लढाई ते आज ठाणे जिल्ह्यामध्ये लढत आहेत. आणि हीच अपेक्षा राहुल गांधीजींची आहे की आज ही जनतेची जागृती करणं, जनतेचे डोळे उघडणं आणि भारतीय जनता पक्षाचा जे संविधानावरती आक्रमण आहे ते कशा पद्धतीनं आपल्याला हाणून पाडता येईल, या देशाचं संरक्षण कसं करता येईल यासाठी प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याने ही लढाई लढली पाहिजे. ही लढाई मुझफ्फर हुसेनजींच्या नेतृत्वाखाली आज सगळेजण मिळून लढतायत. त्या ठिकाणी प्रमोद सामंत आहेत, राहुल राय त्यांचे ऍडव्होकेट आहेत, तिथे नागणेजी आहेत आणि त्यांनी जो विषय मांडला तो किती गंभीर आहे. पहिली गोष्ट अशी की ज्या पद्धतीनं देश पातळीवरती आज 300 खासदारांनी इलेक्शन कमिशन वरती धावा बोलला, याचा अर्थ या देशाची अर्धी लोकशाही ही तिथं जाऊन त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आंदोलन करत होते. आणि त्या 3 सदस्य निवडणूक आयोगाचे जे भारतीय जनता पक्षानं आणि मोदी सरकारनंच नियुक्त केलेले आहेत, कारण मोदी काही महिन्यांपूर्वीच त्यांनी निवडणूक आयोगाच्या एकंदर आयोगाच्या नियुक्तीच्या संदर्भातले नियम बदलले. पूर्वी पंतप्रधान, देशाचे सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेता असं 3 जणांचं पॅनल असायचं, परंतु सरन्यायाधीशांना बाजूला करून त्या ठिकाणी गृहमंत्री आणले गेले आणि 2 विरुद्ध 1 म्हणजे बहुमत हे मोदी सरकारचंच असेल हेच पाहण्यात आलं आणि त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे साहजिकच आहे की मोदी सरकारच्या पावलावरती किंवा त्यांच्या आदेशावरती चालणं हे त्यांचं आता कर्तव्य झालेलं आहे. आणि जो मुद्दा महत्वाचा आहे की या देशातल्या लोकशाहीचा गाभा, पाया हा मतदानाचा अधिकार आहे. हजारो वर्ष आपण सगळेजण प्रजा होतो. या देशाच्या संविधानानं नागरिक बनवलं आणि नागरिक कशा तऱ्हेनं बनवलं की तुम्हाला या देशाचं भवितव्य ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे आपल्या मतांच्या आधिकारात. अंबानीला देखील 1 मत आहे आणि सामान्य माणसाला देखील 1 मत आहे. त्यामुळे तो समानतेचा जो दृष्टिकोन संविधानामध्ये आहे तो या लोकशाहीच्या अधिकारातनं आला आणि तो अधिकारच त्या ठिकाणी चोरायचा प्रयत्न जर होत असेल तर यापेक्षा गंभीर बाब कुठली असणार नाही. आणि त्यामुळे या देशाचं सरकार हे जनसामान्यांच्या मतानं आलेलं आहे का चोरी करून आलेलं आहे हा मुद्दा त्या ठिकाणी. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही जर पाहिलं तर राहुल गांधीजींनी बऱ्याच अंशाने ही लोकांपर्यंत गेलेल्या, परंतु मीरा भाईंदरच्या लोकांसाठी मराठीमध्ये सांगणं आवश्यक आहे की त्यांनी बँगलोर साऊथ, बँगलोर सेंट्रल या मतदारसंघाचा अभ्यास केला. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर काँग्रेस पक्षातर्फे सातत्यानं मशीन रिडेबल डेटाची, इलेक्ट्रॉनिक डेटाची मागणी केली गेली होती, ती त्यांनी दिली नाही. राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं ही मागणी लावून धरली त्यावेळेला लगेचच कायद्यामध्ये बदल केला गेला आणि व्हिडिओग्राफी असेल किंवा सगळे जे एव्हिडन्सेस आहेत ते 45 दिवसात नष्ट करण्याचे आदेश दिले. म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग किती पारदर्शक झाला पाहिजे, प्रामाणिकपणे ही निवडणुकीची प्रक्रिया आपण पार पाडतो हे जनतेला सांगण्याऐवजी कशा पद्धतीनं अपारदर्शक पद्धतीनं काम करते. त्यामुळे चोराच्या मनात चालणं जसं असतं त्या पद्धतीने हा सगळे पुरावे नष्ट करण्याचे आदेश दिले का हा मुद्दा होता. आणि त्यामुळे आम्ही सातत्याने मागणी केल्यानंतर आमच्याकडे एक 7 किलोचं दाड आणून दिलं होतं, एवढ्या 7 फुटाच्या हाईटचं. ते मशीन रिडेबल नव्हतं, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी सरळ सरळ स्कॅन करून त्याला डेटामध्ये कन्वर्ट करू शकत नव्हता. त्यामुळे प्रत्येक पानावरती जाऊन तो
जसा मुझफ्फर हुसेनचं समजा नाव असेल तर दुसरे मुझफ्फर हुसेन आहेत का, सचिन सावंत दुसरे आहेत का, हे प्रत्येकाला जाऊन प्रत्येक एंट्रीमध्ये जाऊन बघावं लागत होतं. आणि ही प्रक्रिया 6 महिने चालवली. जवळपास 30 ते 40 लोक आमची त्या ठिकाणी काम करत होती. आणि त्यामधल्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये महादेवपुरा नावाच्या जवळपास 1 लाख मतांची चोरी त्या ठिकाणी आढळली. आणि ती कशा पद्धतीने आढळली होती तर त्यामध्ये जवळपास डुप्लिकेट मतं, म्हणजे एकच व्यक्तीचे अनेक त्या ठिकाणी वोटर कार्ड वेगवेगळ्या बूथमध्ये असे जवळपास 11,965 सापडले. फेक म्हणजे जिथे ऍड्रेसच सापडत नाही किंवा 0 नंबरचा ऍड्रेस किंवा सगळे बोगस ऍड्रेस, अशा पद्धतीचे जवळपास 40,009 मतदार आढळले. आणि त्याही मध्ये ऍड्रेस नाही हा भाग तर झालाच, कोणाचा दिसत नाही हा भाग तर झालाच, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर असं दिसलं की तिथे अस्तित्वातच नाहीयेत. तिसरा बल्क वोटर, म्हणजे एका ऍड्रेसवरती 80 मतदार, 46 मतदार, 68 मतदार. नंतर ज्या कमर्शियल ऍक्टिव्हिटीज आहेत, एक बिअर क्लब होता त्याच्या नावाने तिथे 68 मतदार. ही सगळी नोंदणी आपण पाहतोय. ही म्हणजे हे डोळे उघडण्यासारखं आहे, अंजन घातल्यासारखं आहे. नंतर जिथं फोटोच नाहीत अशा तऱ्हेची यादीमध्ये जवळपास 4,132. आणि फॉर्म 6 हा नवीन मतदाराच्या नोंदणीसाठी असतो. 18 ते 22 वर्षाचे नवीन मतदार पहिल्यांदा मतदान करतात, त्यांची नोंदणीसाठी ते असतात. तर तिथे 90, 98 वर्षाच्या, 70 वर्षाच्या म्हातारे लोक त्या ठिकाणी तिथे नोंदणी झालेले दिसत आहेत. एकेकाच्या 2-2, 3-3 ठिकाणी मतदान झालेलं आहे. कोणी केलंय याचं व्हिडिओग्राफी एव्हिडन्स मागितलं तर ते दिलं जात नाही. हे सरळ सरळ लोकशाहीवरचं आक्रमण आहे. आणि त्याच पद्धतीने आज ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की मीरा भाईंदर मध्ये जवळपास 11.7% मतदान वाढलं. ओवळा माजिवडामध्ये 36,154 मतदार वाढले. त्याची जर मशीन रिडेबल जर आम्हाला डेटा दिला तर यामध्ये किती बोगस आहेत ही मीरा भाईंदरचे सगळे आमचं नेतृत्व सक्षम आहे सांगायला. पण निवडणूक आयोग पळ काढतो आणि सांगितलं जातं की शपथ घ्या. जसं लहान मुलाला सांगतात नाही का, एखाद्या मुलाने आरोप केला, अरे बाबा तुझ्या घरामध्ये त्या ठिकाणी मारामारी चालली होती, आवाज येत होता, मला शपथ घे म्हणा, आईची शपथ सांग. म्हणजे ही कुठली पद्धती झाली? हे पोरकळ चाललेला. निवडणूक आयोगाला सरळ सरळ लपवायचं. आणि ही जी चोरी भारतीय जनता पक्षाच्या बरोबर ते करतायत हे त्या ठिकाणी झाकायचे आणि त्यासाठी कारणं दिली जातात आणि धमक्या दिल्या जातात. तुम्ही एक लक्षात घ्या की ही सगळे जे आक्रमण आहे त्यातला लोकशाही मधला सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयोगाला संविधानिक स्वायत्तता दिलेली आहे, संविधानिक आधार दिलेला आहे. तुम्हाला कोणाचं ऐकायची गरज नाही. या देशामधल्या निवडणुका निरपेक्ष पद्धतीने झाल्या पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे. परंतु जो दुसरा मुद्दा मांडला तोही किती महत्वाचा आहे की भारतीय जनता पक्ष एकंदरच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा जो अजेंडा त्या ठिकाणी राबवतो तो किती भयानक आहे. की आज देशामधले जे बेरोजगारीचा प्रश्न असेल, गरिबीचा प्रश्न असेल, अन्न सुरक्षेचा प्रश्न असेल, सामान्य गोरगरिबांच्या मजुरीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, हे सगळे मुद्दे बाजूला आणि हिंदू मुसलमान हे शब्द कशा पद्धतीने आणले जातात. तुम्हाला आठवत असेल की 1992 साली सर्वोच्च न्यायालयानं राजकारणामध्ये किंवा निवडणुकांमध्ये हिंदू आणि मुसलमान हे शब्द वापरायला बंदी घातली होती. आणि पुढच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोगाने इतकी ठाम भूमिका घेतली होती की 1999 साली बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी काढून घेतला होता. ही आपल्याला या देशाचा इतिहास आहे. परंतु ही ते खुलेआम पंतप्रधान स्वतःच, म्हणजे आताचा जो रिपोर्ट आहे 2024च्या लोकसभेचा, 173 त्यांनी त्या ठिकाणी सभा घेतल्या, 173 भाषणं दिली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या. त्यातल्या 112 मध्ये हेट स्पीच होती, मुस्लिम शब्द वापरला होता. तुम्हाला आठवत असेल मंगळसूत्र, मटण, म्हैस हे सगळे मुद्दे आणले आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा त्या ठिकाणी अजेंडा राबवला. अली पाहिजे का बजरंगबली पाहिजे हे यांचे नेते त्या ठिकाणी बोलतात, खुलेआम बोलतात. आणि निवडणूक आयोग मात्र त्याच्यावरती कारवाई करत नाही. हे सरळ सरळ मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं त्या ठिकाणी पूर्णपणे उल्लंघन आहे आणि पंतप्रधान स्वतः करतायत आणि त्यांचे हे सगळे जण नोकर झालेले आहेत का, हा त्या ठिकाणी मुद्दा आहे. आणि ज्या पद्धतीनं देश पातळीवरती हे होतंय, राज्य पातळीवरती, लोकसभेच्या पातळीवरती, विधानसभेच्या पातळीवरती कशा पद्धतीनं धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी
या संदर्भामध्ये सर्व भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या महायुतीचे लोक कशा पद्धतीनं त्या ठिकाणी या लोकशाहीवर आक्रमण करतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे मीरा भाईंदरच्या या प्रक्रियेमध्ये आहे. जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजाच्या नेतृत्वाला, विरोधी पक्षामध्ये अत्यंत ठामपणे असणाऱ्या नेतृत्वाला बदनाम करण्याचं कारस्थान केलं जातं. सोशल मीडियाचा कशा पद्धतीनं दुरुपयोग केला जातोय, हे जे काही अकाउंट्स आहेत कशा पद्धतीनं रात्रीच्या रात्री तयार केले जातात आणि नंतर गायब होतात. तुम्हाला आठवत असेल मी स्वतः तक्रार केली होती मुंबई पोलिसात त्यावेळेला कमिशनरांकडे की सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये रात्रोच्या रात्री म्हणजे त्याची आत्महत्या ही मर्डर वाटावी यासाठी लाखो अकाउंट तयार केले गेले भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि त्याच्यावरती अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं गेलं की सुशांत सिंगचा आत्मा येतोय आणि तो सांगतोय. सगळं खोटं. मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली, महाविकास आघाडी सरकारची बदनामी केली गेली. अमित शहा स्वतः म्हणालेले आहेत की आमच्याकडे इतकी ताकद आहे की सत्याचं असत्य आणि असत्याचं सत्य आम्ही करू शकतो. हे स्वतः त्यांचं स्टेटमेंट आहे. त्यामुळे लोकांच्या समोर प्रोपोगंडाच्या माध्यमातून आणि असत्याच्या माध्यमातून त्याचा भडीमार करून अशा पद्धतीने चरित्र हनन करून त्या ठिकाणी अल्पसंख्याक समुदायाला टार्गेट करून त्याच्या नेतृत्वाला बदनाम करून हे जे काही कारस्थान केलं जातंय आणि निवडणुकांच्या माध्यमातून जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय. निवडणूक आयोग ज्याची त्या ठिकाणी जबाबदारी आहे की हे होऊ न देणं. या देशाच्या संविधानाने त्यांना त्या संदर्भामध्ये कारवाई केली पाहिजे ही ताकद दिलेली आहे. तिचा वापर न करता त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हे अत्यंत गंभीर आहे. अंपायरच ताब्यात घेतलेत भारतीय जनता पक्षात. हे अंपायर ज्यांनी जबाबदारी ज्यांची आहे की या देशामधल्या निवडणुका या समतल पातळीवरती झाल्या पाहिजे, लेवल प्लेइंग फील्ड असलं पाहिजे, विरोधी पक्षाला आणि सत्ताधाऱ्यांना समान त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती आणून त्यांनी त्या संदर्भामध्ये निवडणुका केल्या पाहिजेत. परंतु हे सगळी यंत्रणाच ताब्यात भारतीय जनता पक्ष देण्याचं काम हे निवडणूक आयोग करतंय, भाजपचं एजंट म्हणून काम करतंय. आणि जर ही न्यायालयात जायची आवश्यकताच नाहीये ना, ही डिफेमेशनचं काय, ही तात्काळ ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांची मतदानाचा अधिकार काढून घेतला निवडणूक आयोगानं, ही तर तात्काळ ही निवडणूकच रद्दबातल केली पाहिजे. परंतु हे करत नाही. जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यासाठीच आज न्यायालयाचे त्या ठिकाणी आम्हाला जावं लागतं न्यायालयामध्ये न्याय मागायला. आणि हा न्याय केवळ मुझफ्फर हुसेन यांच्यासाठी न्याय नाही आहे. या देशातल्या संविधानाच्या आधारावरती हे देश चालणार की नाही हे ठरवण्यासाठी हा न्याय आहे. जनसामान्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे, नागरिक म्हणून संविधानानं त्याला ओळख जी दिली आहे ती ओळख तशीच राहणार का, अबाधित राहणार का, हा प्रश्न घेऊन न्यायालयाकडे आम्ही चाललो. आणि निश्चितपणे न्याय आमच्या बाजूने मिळाला पाहिजे. कारण या देशावरती अशा पद्धतीचं आक्रमण हे चालू दिलं नाही पाहिजे. हीच आमची न्यायालयाकडनं भूमिका आहे. ती चायना एनसी असू दे किंवा हे सगळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीसजी, त्यांची भाषणं घ्या. भाजपाच्या सगळ्या नेतृत्वाकडनं पंतप्रधानांसहित खालपर्यंत या लोकशाहीवरती आक्रमण केलं जात आहे. या देशाचा सर्व धर्म समभावाचा जो ढाचा आहे, पाया आहे, त्याला उद्ध्वस्त केलं जात आहे. आणि कायमची सत्ता आमच्याकडे राहावी यासाठी देशाचं संपूर्ण वाटोळं करण्याचं जे काम भारतीय जनता पक्ष करतोय, त्याला विरोध करतोय. आणि राहुल गांधीजीच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावरची ही लढाई लढत राहू. आता मला वाटतं गुरुवारी कार्यक्रम पण दिलेला आहे प्रदेश काँग्रेसनं दिल्लीपासून. उद्या मशाल यात्रा दिलेली आहे आणि जनतेसमोर आम्ही नेणार आहोत. ही लढाई इथं थांबणार नाही. वोट चोरी जे देशावरचं आक्रमण आहे, आता दुसऱ्या स्वातंत्र्य लढा लढण्याची ही आमच्याकडे त्या ठिकाणी पाळी आली आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसचा हा या लढाईमध्ये राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून लढत राहील. आपल्या सगळ्या पत्रकारांना देखील आमचं त्या ठिकाणी आव्हान की आज तुम्हाला निरपेक्ष पत्रकारिता करायला किती मोठी बंधनं आहेत हे तुम्ही देखील ठरवा.